नागपूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना सध्या समोर आलेली आहे। सामान्य माणसाचं जीवन खरोखरच खूप अवघड आहे अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रिया रिजू नायर यांना ब्लड कॅन्सर होता। नागपुरात ते 2 महिन्यांपासून राहत होते। एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। पुढे काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। आता या उपचारांसाठी महागडी औषधं आणि इंजेक्शन घ्यावी लागत असल्याने त्यांना आर्थिक विवंचना जाणवत होती। पत्नीच्या उपचारांसाठी जवळचे सर्व जमा पैसे संपल्यावर त्यांनी कर्जही घेतलं, पण डॉक्टरांनी सांगितलं औषधे इंजेक्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते। सुरुवातीला गावाकडून नातेवाईकांनी मदत केली, पण वेळीच औषध न मिळू शकल्याने प्रिया यांना वेदना होत होत्या। अखेर त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। रिजू नायर यांनी पत्नी प्रिया आणि मुलीला शीतपेयातून विष दिलं आणि स्वतःही विषयुक्त शीतपेय पिऊन आत्महत्या केली। त्या पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाला, मात्र त्यांची 12 वर्षाची मुलगी थोडक्यात बचावली। तिची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर येथे हे दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आलेले आहे। त्यांच्या 12 वर्षाच्या मुलीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अद्याप गंभीर आहे। रिजू नायर असे पतीचे तर प्रिया रिजू नायर असं मृत पत्नीचे नाव आहे।